ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे त्यांच्या एका वक्तव्यामुळे चांगलेच वादात सापडलेत। शिवरायांचा पुतळा कोसळला, पण त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दंगली कशा घडल्या नाहीत असा सवाल खैरेंनी विचारलाय। खैरेंचं हे वक्तव्य महाविकास आघाडीच्या चांगलंच अंगलट येण्याची शक्यता आहे। बघूयात। खैरे राऊतांना शांत महाराष्ट्र बघवत नाही। स्वतः जनतेचे कैवारी म्हणवणारे दंगलीची भाषा का करतात? महाराष्ट्र पेटून उठला नाही हा कसला प्रश्न? हे प्रश्न आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन मोठे नेते चंद्रकांत खैरे आणि संजय राऊत यांच्यासाठी। कारण या दोन्ही नेत्यांनी चिथावणीखोर भाषा केलेली आहे। राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं सरकारच्या विरोधात मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलनाची हाक दिली। त्यासाठी हुतात्मा चौकामध्ये आलेल्या चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया ऐकून तुमच्या भुवया देखील उंचावल्याशिवाय राहणार नाही। कुठल्याही गावात एखादा पुतळा शिवाजी महाराजांचा असो, आंबेडकरांचा असो, कोणाचा असो, जर त्या पुतळ्याला कोणी बिझनेस संतुष्ट लोकांनी काही केलं तर दंगली होतात मोठ्या। आज इतका मोठा पुतळा त्याने पडला, मला हे समजत नाही या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाही? झालं पाहिजे, माझं स्पष्ट मत झालं पाहिजे। कारण सगळीकडे जर असं झालं की लगेच आम्हा सर्वांना अटक होते वगैरे वगैरे सगळं होतं, सगळं आज काहीच नाही, हे बरोबर नाही। महाराष्ट्रासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांच्यासाठी उभारलेल्या हुतात्मा चौकामध्ये एक नेता दंगलीची भाषा करतो, याहून महाराष्ट्राचं दुसरं दुर्दैव काय असणार आहे? ही दंगलीची भाषा करणाऱ्यांना आमचे काही सवाल आहेत। चंद्रकांत खैरेंना नेमकं कसलं दुःख आहे? पुतळा कोसळल्याचं की दंगली घडल्या नाहीत याचं? संवेदनशील विषय शांतता राखून हाताळायचे की माथी भडकावून? दंगली घडल्या असत्या तर त्यानं काय साध्य झालं असतं? आजवर संभाजीनगर अनेक वेळा दंगलीमध्ये होरपळलाय, तरीही खैरेंच्या मुखी दंगलीची भाषा कशासाठी? दंगलीमध्ये होणारं नुकसान आजपर्यंत दंगली भडकवणाऱ्या कोणत्या लोकप्रतिनिधीनं भरून दिलंय? चंद्रकांत खैरे यांच्या दंगलीच्या भाषेमुळे महायुतीनं महाविकास आघाडीसाठी टीकेची मशाल पेटवलेली आहे। लोकसभेच्या पूर्वी देखील महाविकास आघाडी दंगलीची भाषा करत होती, मोठमोठे नेते दंगलीच्या भाषा करत होत्या आणि त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे, महाराष्ट्र शांत नको आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगली व्हाव्या, जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न लोकसभेच्या पूर्वी देखील या लोकांनी केलेला आहे। खरं तर चंद्रकांत खैरे यांच्या मनातली सुप्त इच्छा त्यांनी बोलून दाखवल्याचं दिसतंय। दंगली का घडत नाही असा प्रश्न उद्वेगाने मनात येणं आणि विचारणं, या मागचा हेतू चंद्रकांत खैरेंचा काय हा उद्धवजींनी स्पष्ट करावा। मालवण पुतळा दुर्घटनेप्रकरणी सामना वृत्तपत्रामध्ये रोखठोक सदर लिहिताना महाराष्ट्र पेटून का उठला नाही असा प्रश्न संजय राऊतांनी विचारलाय। सिंधुदुर्गच्या जंजिरे राजकोटवरील छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा अक्षरशः कोसळून पडला। छत्रपतींच्या पुतळ्याचे हे उद्ध्वस्त अवशेष पाहून महाराष्ट्राच्या हृदयाची शकले झाली। औरंगजेबानं महाराष्ट्रावरती स्वारी करताना मंदिरं तोडली, देवांच्या मूर्ती तोडल्या व ते भग्न अवशेष पाहून महाराष्ट्र पेटून उभा राहिला। शिवरायांच्या पुतळ्यांचे अवशेष पाहून महाराष्ट्र अस्वस्थ झाला, पण पेटून का उठला नाही असा प्रश्न पडतो। आता चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचे कान उपटण्याचं काम उद्धव ठाकरेंना करावं लागेल। कारण महाराष्ट्राला शांतता हवी आहे, दंगली नकोय आणि महाराष्ट्र पेटलेला नव्हे तर विकासाच्या प्रकाशामध्ये प्रज्वलित झालेला पाहायचाय। निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।